नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शरद अवचट, विषयतज्ञ उद्यानविद्या MGM कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर। शेतकरी मित्रांनो, सध्या फळबाग लागवडीचा सीझन आहे। जून महिना सुरू झालेला आहे, पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची फळांची कलमे रोपे खरेदी करण्याची लगबग सुरू झालेली आहे। त्यामुळे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहणार आहोत की कलमे रोपे खरेदी करत असताना कोणत्या बाबींवर विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्याला कलमे खरेदी करताना कोणत्या बाबींची तपासणी केली पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, फळबाग लागवड करायची म्हणजे आपण आपल्या जवळची जमापुंजी सगळी फळबागेच्या लागवडीमध्ये घालतो आणि त्यामधला सर्वात महत्त्वाचा टप्पा बागेच्या उत्कृष्ट निगराणीकरिता किंवा उत्कृष्ट निर्मितीकरिता फळांची कलमे घेत असताना त्यांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचं ठरते। ही कलमांची खरेदी करत असताना सर्वसाधारणपणे शासनमान्य नर्सरी तसेच कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठं, त्यांचे संशोधन केंद्रे अशा ठिकाणाहून कलमांची खरेदी केली पाहिजे। तुम्हाला जर समजा कलमे लागत असतील किंवा कलमांकरिता तुमची जर समजा रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही MGM कृषी विज्ञान केंद्र गांधेली कॅम्पसला भेट देऊ शकता। या ठिकाणी आपणाकरिता सर्व प्रकारच्या फळझाडांची जातीवंत रोपे शास्त्रीय पद्धतीने निर्माण केलेली उपलब्ध आहेत। त्याकरिता आपण अवश्य एकदा भेट द्यावी। तसेच कलमे खरेदी करत असताना महत्त्वाच्या बाबी तपासत असताना कलमांची निर्मिती ज्या खुंटांवरती केलेली आहे ते खुंटसुद्धा खात्रीशीर असले पाहिजे। उदाहरण द्यायचं झालं तर आंब्याची मोठ्या प्रमाणावर सध्या लागवड आहे। आंब्याच्या लागवडीकरता गावरान आंब्याच्या कोईवरतीच कलमे केलेली असली पाहिजे। कलम करत असताना आपण पाहू शकतो की गावरान खुंट जो आहे तो चांगल्या पद्धतीची वाढ झालेला असतो। सर्वात महत्त्वाची बाब जी शेतकऱ्यांनी तपासून घेतली पाहिजे ती जोड। कलमांचा जो जोड आहे हा जोड अत्यंत चांगल्या पद्धतीने एकमेकांना भिडलेला असावा। याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा लहान मोठा गॅप नसावा आणि उंची जी आहे ही उंची साधारण पिशवीपासून वर 2.5 फुटापर्यंत किमान असावी। 2.5 ते 3 फुटाच्या रेंजमधल्या रोपांची ही वाढ चांगल्या पद्धतीची झालेली असते। सोबतच जी वाढ झालेला जो शेंडा आहे हा वाढ झालेला शेंडा निरोगी असला पाहिजे। कलमांवर कोणत्याही पद्धतीच्या रोगाची किंवा किडींची लक्षणे असू नयेत। नवीन निघालेली जी नवती असते ही नवती अशा पद्धतीची नवती असेल ज्याच्यावरती लाल पाने आहेत अशा पद्धतीची झाडे शक्यतोवर लागवडीकरता निवडू नये किंवा त्यावेळेस वाहतुकीकरिता वापरू नये, कारण वाहतुकीमध्ये वापरत असताना अशा नवीन शेंड्याचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे हिरवे पाने आणि चालू असलेला शेंडा अशा पद्धतीची निवड झाली पाहिजे। मोसंबीसारख्या पिकांमध्ये किंवा निंबूवर्गीय पिकांमध्ये जेव्हा आपण खुंटांचा वापर करतो त्यावेळेस रंगपूर, जंबेरी, ॲलिमो अशा खुंटाची शिफारस संत्रावर्गीय संशोधन केंद्रांनी केलेली आहे। याच्यामध्ये जर समजा आपल्याला घन लागवड पद्धतीचा अवलंब करायचा असेल तर त्या ठिकाणी रंगपूर, ॲलिमोसारखी ज्यांच्या खुंटावर तयार केलेल्या कलमांचा विस्तार हा मर्यादित असतो, जेणेकरून आपण कमी लागवडीमध्ये याचा वापर करू शकतो। तसेच जमिनीच्या प्रकारानुसार सुद्धा आपण खुंटांचा प्रकार बदलवतो। जमिनीच्या प्रकारानुसार सुद्धा आपण खुंटांचा प्रकार बदलवतो। हलक्या जमिनीकरिता आपण जंबीरीसारख्या रुस्टॉकचा वापर करू शकतो। भारी जमिनीमध्ये रंगपूर किंवा ॲलिमोसारख्या खुंटांचा वापर करावा। विशेषतः जेव्हा आपण नर्सरीमध्ये रोपे खरेदी करण्याकरिता जातो त्यावेळेस त्या नर्सरीमध्ये त्याकरिता उपलब्ध असणारी जे मातृवृक्ष आहे या मातृवृक्षांची पाहणी शेतकऱ्यांनी आवर्जून करावी। मातृवृक्षांवरती रोग किडींचा प्रादुर्भाव नसावा। मातृवृक्षांवरती जर समजा कलमांकरिता आपण डोळाकांडी काढत असू तर त्यावरती कोणत्याही पद्धतीची फळधारणा घेतलेली नसावी। जर समजा झाडावरती फळधारणा होत असेल आणि ती फळधारणा घेतल्या जात असेल तर कलमांचा जोम हा कमी राहतो, कारण एकतर डोळाकांडीकरिता कलमकांडीकरिता त्या मातृवृक्षांचा वापर करावा, अन्यथा त्या झाडांचा फळधारणेकरिता वापर करावा। मोठ्या प्रमाणावरती रोपे तयार करत असताना या बाबीकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यामुळे आपल्याला कलमांचा जोम हा टिकून राहत नाही। याशिवाय जेव्हा आपण कलमांची खरेदी करतो त्यावेळेस शेतकऱ्यांनी आवर्जून या पाहणीसोबतच कलमांचं पक्कं बिल घ्यावं। त्या बिलावरची कलमांची संख्या, वाणाचा प्रकार आणि दर याची पुष्टी करावी आणि हे बिल सांभाळून ठेवलं पाहिजे। दुसरा एक टप्पा असा येतो की कलमे खरेदी केल्यानंतर सर्वसाधारणपणे नर्सरीमध्ये शेडनेट हाऊस, पॉली हाऊस किंवा हार्डनिंग सेंटरमध्ये रोपांची साठवणूक केलेली असते आणि जेव्हा आपण हे बाहेर लागवडीकरता नेतो त्यावेळेस जर समजा जास्तीचं वाहतुकीचं अंतर जास्त असेल तर अशा अवस्थेमध्ये जर समजा झाडांची हार्डनिंग चांगल्या पद्धतीची झाली नसेल तर कलमांना आपल्याला नुकसान होतं। त्यामुळं वाहतूक करत असताना जेव्हा आपण शेतावरती लागवडीसाठी नेतो त्यावेळेस त्या ठिकाणी रोपांना सावलीच्या ठिकाणी ठेवावं।
त्या ठिकाणी त्यांना त्या वातावरणाशी समरस होऊ द्यावं आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर कलमांची लागवड शेतामध्ये करावी. वाहतूक करत असताना कलमांचे जोड मोडले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, कारण साधारण 100 रुपयाच्या आसपास सर्वसाधारण सर्व कलमांचे दर आहेत. अशा परिस्थितीमध्ये एक झाड जरी समजा मोडत असेल तर शेतकऱ्याचं नुकसान होते आणि ते जर समजा झाड शेतामध्ये लावलं गेलं तर त्याचाही नुकसान होतं. डाळिंबासारख्या पिकामध्ये गुटी कलमाच्या माध्यमातून जेव्हा कलमं केली जातात त्यावेळेस जे मातृवृक्ष आहे त्या मातृवृक्षावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये समजा गुटीची कलमं तयार केली असेल तर तरीही त्या झाडाचा जोम टिकून राहत नाही. त्यामुळे एका झाडावर मर्यादित संख्येमध्ये ज्या ठिकाणी गुटीची कलमं तयार केली असेल अशा कलमांचाच आपण लागवडीकरता उपयोग करावा. या व्यतिरिक्त इतर माहिती लागल्यास किंवा फळबागेच्या लागवडीच्या संदर्भात आपल्याला विशेष चर्चा करायची असल्यास तर तुम्ही MGM कृषी विज्ञान केंद्र गांधिली येथे अवश्य भेट द्या. तुमच्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू. तोपर्यंत धन्यवाद.